हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघणार आहोत करन्सी पेअर. आज तारीख आहे 24 सप्टेंबर. तर पहिली करन्सी आहे आपली NZD-USD. तर NZD-USD जर बघितलं आपण तर 3 मंथ्सनुसार जर स्टार्ट केलं तर NZD-USD मध्ये आपल्याला एक 3 मंथ्सनुसार एक बाय साईड मूव दिसतोय. आणि मार्केटमध्ये जे डोळ्याला दिसतंय तेच आपलं परफेक्ट इंडिकेटर असतं. इथून मार्केटने लोअर लो फॉर्मेशन क्रिएट केलेलं आहे, पण याच्या कम्पॅरेटिव्ह मार्केटने हाय क्रिएट केला आहे. आणि याचे कम्पॅरेटिव्ह जर मार्केटने परत हाय क्रिएट केला 3 मंथनुसार सांगतोय मी, तर आपल्याला बाय साईड मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो आपण. पण जोपर्यंत याचे कम्पॅरेटिव्ह एक हाय क्रिएट करत नाही तोपर्यंत आपण डिसिजन नाही घेऊ शकत. याचे कम्पॅरेटिव्ह असा हाय क्रिएट व्हायला पाहिजे इथं. जसं की हाय इथची रिट्रेसमेंट झाली, इथं हाय तयार होणार, त्याची रिट्रेसमेंट इकडं होणार, देन हा हाय कन्सिडर केला जाणार. ठीक आहे. तर मंथली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं आपण, मंथली टाईम फ्रेमनुसार मार्केट 3 मंथ्सनुसार आधी बघून घेऊ की 3 मंथनुसार आता ही जी ओपनिंग क्लोजिंग आहे मार्केटने त्यालाच रिएक्ट करून एक बुल मूव्ह दिलेला होता. हे बघा, मंथलीनुसार जर बघितलं तर मंथलीनुसार मार्केटने त्याच ओपनिंग क्लोजिंगला एक रिॲक्ट करून एक बुल मूव्ह देऊन एक, जर इथं बघितलं आपण तर हे बघा, डाऊन रिट्रेस डाऊन रिट्रेस डाऊन, या ओपनिंग क्लोजिंगला घेतलं मार्केटने, एक बुल मूव्ह दिला. या बुल मूव्ह नंतर मार्केटने भरपूर लोकांनी एवढं स्ट्रॉंग बुल मूव्ह बघून एक बाय साईड मुवमेंट एक्सपेक्ट केला असेल, पण ज्यांनी फी वगैरे लावून चेक केलं असेल त्यांची रिट्रेसमेंट इकडे येत होती या पॉईंटमध्ये 61. देन याचे कम्पॅरेटिव्ह हाय, याच्या कम्पॅरेटिव्ह परत हाय, हायर हाय स्ट्रक्चर बनत चाललंय. तिघी हाय कोणालाच ब्रेक केलेलं नाही प्रिव्हियस हायने, म्हणून मंथलीनुसार एक बाय मूव्ह तयार होतोय इथं. विकलीमध्ये जर बघितलं तर विकलीमध्ये एक आपल्याला मार्केटने विकलीमध्ये पण बघितलं तर हे ओपनिंग क्लोजिंग हा जो झोन आहे प्रिव्हियस, हा बघा, हा मार्केटने विकलीप्रमाणे हा झोन ट्रिगर केलेला आहे. परत हा झोन पण ओपनिंग क्लोजिंगचा झोन होता. ठीक आहे. तर यानुसार आपली एक एंट्री इथं बनत होती. आपण हे फक्त लर्निंग पर्स्पेक्टिव्हसाठी घेतोय. आपलं जे ट्रेड करण्याचं साधन आहे म्हणजे ते आहे गोल्ड. याच्यावर आपल्याला खूप काही प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. ही प्रॅक्टिस आपल्याला गोल्डमध्ये मुवमेंटसाठी आपली असू शकते, कामात येणारी. जर मार्केटने बघितलं तर मार्केटने या बायर्सची ब्रेक इव्हन किंवा यांचे एस-एल वगैरे घेऊन एक लिक्विडिटी तयार झाली इथं, आणि देन एक बुल मूव्ह आपल्याला बघायला भेटतो इथं विकलीप्रमाणे. डेलीप्रमाणे जर बघितलं तर डेलीप्रमाणे हायर हाय स्ट्रक्चर बनत चाललंय. डेलीप्रमाणे काहीच लिक्विडिटी घेऊन क्लोजिंग अगोदर हायर हाय स्ट्रक्चर, एक हायर हाय आपल्याला इथं बघायला भेटतोय ऑगस्ट. डेली प्रमाणे चाललंय. करन्सीला लोअर टाइम फ्रेम मध्ये घेऊन जाणं एकदम चुकीचं आहे, कारण की खूप मॅनिप्युलेटर असतं तिथं. बघा हे किती एवढ्या वीकमध्ये, जेवढ्या कॅन्डलचे वीक आहेत याच्यात काय डिसिजन घेणार हे आपल्याला कॉम्प्लिकेटेड करतं. त्याच्यापेक्षा डेलीच्या अबोज बघितलेलं चांगलं असतं.
नेक्स्ट करन्सी बघू आपण USD CHF. USD CHF जर 6 मंथ नुसार बघितलं आपण तर USD CHF आहे आता एक ओपनिंग क्लोजिंग आणि स्ट्रॉंग सपोर्टला 6 मंथ नुसार. 6 मंथ नुसार जर आपण 1 मिनिट याला लावून घेऊ आधी. हे लावून घेतो. ठीक आहे. या कॅन्डलची हाफ वीक येते या पॉईंट. तर आता आपल्याला बघण्यासारखं एकच आहे की मार्केट इथं का थांबलं. हा एक पॉईंट आहे. आपली पोझिशन लावून घेऊ आता आपण इथं. जर मार्केट याच पॉईंटला का थांबलं हा एक क्वेश्चन आहे. 3 मंथ नुसार जर बघितलं तर मार्केटने एक्झॅक्ट त्यालाच ट्रिगर करून आता हे बघा ही आहे जुलैपासून जुलैची कॅन्डल ही आहे स्टार्टिंग जानेवारी 2015ची कॅन्डल. 15 नंतर मार्केट आलं 23मध्ये. 23मध्ये आलं लगेच जानेवारी 24मध्ये 1 वर्षानंतर आलं. मार्केटने त्याच पॉईंटला एक सपोर्ट ॲक्ट करत चाललं आहे मार्केट. आपण एक इथं पोझिशन अशी एक्सपेक्ट करू शकतो बाय साईडला. जर मार्केट हाफ वीक घेण्यासाठी आलं तर एक हायर हाय स्ट्रक्चर जर बनत राहिलं USD CHF मध्ये तर वरची रेंज पूर्ण क्लीन आहे आपल्यासाठी. पण फंडामेंटल वगैरे टेक्निकल सर्व बघावं लागतं आपल्याला. त्याच्यानुसारच आपण एक एंट्री प्लॅन करतो. इथं जर रिव्हर्सल स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटलं तर आपण एक रिव्हर्सल स्ट्रक्चर बघणार. हॅलो. हां. तर मी हे म्हणत होतो की आता मार्केट USD CHF मध्ये एक स्ट्रॉंग हायर टाईम फ्रेमच्या सपोर्टला आणि जर मार्केट येणार तर ह्या पॉईंटला. ही पॉईंट आपल्यासाठी किती आहे हाफ वीकची बघूया. हाफ वीक कुठपर्यंत आहे. ओके. तर हा पॉईंट पण आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण दोघी ठिकाणी एक स्ट्रक्चर बघून बाय साईड मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो आणि एंट्री घेणार आहोत. तुम्हाला पण काय वाटतं तुम्ही तुमचं ॲनालिसिस करून तसं कमेंटमध्ये कळवा मला. बाय घेणार आहेत की तुमचं स्ट्रक्चर सेल साईडला आहे वगैरे तर तसं सांगा मला पण कमेंटमध्ये. मार्केटने लिक्विडिटी घेऊन बरोबर खाली येत आहे. पण इथं जे स्ट्रक्चर डेली विकली प्रमाणे जे स्ट्रक्चर फॉर्म तर होत आहे हायर हाय फॉर्मेशन. आपण बघू काय होतं. इथं स्ट्रक्चर जर बनत असेल डेली प्रमाणे वगैरे हाय टाईम फ्रेमनुसार तर आपण एक बाय साईड मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो इथं. कारण की बघा प्रिव्हियस कॅन्डलच्या कम्पॅरेटिव्ह हायच बनत चाललेला आहे. इथून आपण हायर हाय स्ट्रक्चर एक बनतंय. बघू तरी काय होतंय. तर इथं बाय जरी केलं ठीक आहे. स्टॉप लॉसचाच विषय असतो. स्टॉप लॉस किती जाणार आपला. करन्सीमध्ये स्टॉप लॉस मोठाच ठेवावा लागतो आणि कारण की वरची पूर्ण रेंज क्लीन आहे बघायला गेलं तर. ही रेंज बघूया काय होतंय. तर आपण लिमिट तर लावून ठेवू. ठीक आहे. तसं कळू मी तुम्हाला. थँक्यू.